Cancer Healer Center, a new beginning. दहशतवादी AK-47 आणि M4 रायफलसह 20-22 तास चालत पैसरन घाटीमध्ये पोहोचले। पहलगाम हल्ल्याबाबत सूत्रांची माहिती। अतिरेकी दुकानांच्या ठिकाणी थांबल्याची माहिती एनआयए तपासामध्ये समोर। पाकव्याप्त काश्मीरमधील लॉन्च पॅडवरून दहशतवाद्यांना हटवतानाचा व्हिडिओ समोर। पाकिस्तानी सैन्याकडून पीओकेमध्ये रेकी, व्हिडिओ TV9च्या हाती। पाकिस्तानी नागरिकांच्या विजाची मुदत संपली। भारतामध्ये थांबलेल्या पाक नागरिकांना 3 वर्ष तुरुंगवासासह 3 लाखांचा दंड होऊ शकतो। अटारी बॉर्डरवरून आतापर्यंत 531 पाकिस्तानी नागरिक भारतातून परतले। भारताच्या ॲक्शननंतर पाकिस्तान घाबरला। पाकिस्तानी सरकारकडून सर्व रेल्वे स्टेशनची जबाबदारी सैन्याकडे। रेल्वे मंत्री हनीफ अब्बासची माहिती। हत्यारं आणण्यासाठी पाकिस्तानी रेल्वेचा वापर करणार। भारतीय नौदलाकडून अरबी समुद्रात अँटीशिप चाचणी सुरू। समुद्रातून दूरवर हल्ला करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा सराव। देशाची सुरक्षा करण्यासाठी सर्वतोपरी कार्यतत्पर असल्याची नौदलाची भूमिका। पाकिस्तानकडून सीमेवर रणगाडे तैनात करण्यास सुरुवात। गेल्या 2 दिवसांपासून पाक लष्कराच्या चौक्यांमधून नियंत्रण रेषेवर गोळीबार। भारताकडूनही प्रभावीपणे प्रत्युत्तर। जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये अतिरेक्यांचा स्थानिकांवर गोळीबार। एका नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू। पहलगाम नंतर हल्ल्याची ही 5वी घटना। पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधील संशयित दहशतवाद्यांना सैन्य दलाचा दणका। आतापर्यंत 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त। सिंधू जलकरार भारताला एकतर्फी संपवता येणार नाही। पाकिस्तानविरुद्ध आक्रमक पाऊल उचलल्यास आम्ही युद्धासाठी सज्ज। पाकिस्तानचा गृहमंत्री मोहसिन याची धमकी। पाकव्याप्त काश्मीरमधल्या झेलम नदीला पूर। पाकव्याप्त काश्मीरमधल्या मुझफ्फराबादमध्ये पूर स्थितीमुळे गोंधळाचं वातावरण। भारतानं पाणी सोडल्याचा पाकिस्तानचा आरोप। चीनचा राजदूत जियांग झिडोंग आणि पाकिस्तानचा परराष्ट्र मंत्री मोहम्मद इशाक दारची भेट। चीनकडून पाकिस्तानला शस्त्रांचा पुरवठा। LOC जवळ संरक्षण सुविधांसाठी पाकला मदत। दहशतवाद विरोधी लढ्यामध्ये भारताला अमेरिकेच्या FBI पाठिंबा। पहलगामचा हल्ला जगाला दहशतवादाच्या धोक्याची आठवण करून देणारा। FBI संचालक काश पटेल यांचं ट्विट। काश्मीरमध्ये मोठं कोम्बिंग ऑपरेशन। दहशतवाद्यांना मदत करणारे 446 पेक्षा जास्त लोक ताब्यात। गेल्या 2 दशकातली सर्वात मोठी कारवाई। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईतील सुरक्षा यंत्रणा अलर्टवर। वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आणि RPF कडून CSMT स्थानकाची पाहणी। RPF, GRP, डॉग स्क्वॉडकडून संयुक्तरित्या गस्त। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या संगमेश्वर दौऱ्यात मधमाशांचा हल्ला। काही पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवरील मधमाशांच्या हल्ल्यानंतर ताफ्यातील अनेकांची पळापळ। वानखेडेवरील सामन्यामध्ये मुंबईचा लखनौवर 54 धावांनी दणदणीत विजय। सलग 5व्या विजयासह मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये 2ऱ्या स्थानी। लखनौचा 5वा पराभव। Cancer Healer Center, a new beginning.